आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय जीर्ण शरीराचं जाणं हा निसर्गाचा नियम मानव जातीच्या कल्याणासाठी का काढला हे सांगताना भगवान कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यति नरोपराणि तथाच शरीरानि विहाय जीर्णाय अन्यानि संती नवानि देही. हा चिंतनाचा भाग आहे. भगवान कृष्ण दृष्टांत रूपामध्ये माणसाला मृत्यू आणि वय याचं कोडं समजून सांगतात. जुने कपडे आपल्या शरीरात नवीन कपडे घालून जसे जुने होतात, जुने झालेले कपडे जसे जीर्ण होतात. आता थोडासा विषय नवीन पिढी आणि जुन्या पिढीमधल्या अंतराचा आहे. आता कोणी फाटके कपडे शिवून घालीत नाही, त्याला रफू करीत नाही, त्याला कोणी गोट मारित नाही, कोणी जोडाचं लुगडं नेसत नाही. पण पूर्वीच्या काळी माणसं कपडे जीर्ण होईपर्यंत घालायचे. मग तो टेलर म्हणायचा, अरे बाबा याला रफू करायला जागा नाही, रफू करायला गेलं तरी अजून इरात ते म्हणतो जाऊन मग फाटके घाली तो. असं करत 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 त्या कपड्याचा पूर्ण वापर आणि त्या वापरातून त्या कपड्याची पूर्ण क्षमता काढून घेण्याचं काम मानवजात करतो. आणि मग निमित्तानं माणसाला कपडे भेटायचे. कोणाची मांडव परतनी आली, कोणाचा वला हिराला, कोणाला दिवाळीला, कोणाला निमित्तानं घरात शुभ कार्य आहे, घरात मंगल कार्य आहे, त्या निमित्तानं पाची पोशाख आहेर म्हणून दिला जायचा. आणि जो आहेर आला त्याचीच घडी मोडायचं काम आपण करायचो. आपल्यासाठी नवीन कपडे बाजारात आणायची पहिली पद्धत नव्हती. आता रोज एक कपडे आणतो माणूस, त्याला बाजारात कोण दिसला लगेच आणला. का आणला? चांगला भेटला म्हणून आणला. पहिला काय होता? पहिला चांगलाच होता. मग ही जी नवीन पिढी, नवीन पद्धत, याचं चिंतन थोडं बाजूला ठेवू. पण पूर्वीच्या काळापासून माणसाला अनावश्यक गोष्टी टाळण्याची सवय होती. गरजेपेक्षा जास्त कपडे माणसाकडे नसायचे, गरजेपेक्षा जास्त पैसेही माणसाकडे नसायचे, गरजेपेक्षा जास्त अन्नही माणसं शिजवत नव्हते, आणि गरजेपेक्षा जास्त बोलतही नव्हते. जुन्या लोकांचं आयुष्य हे जास्त का? बघा, आज आपण चिंतन करतो महाराज की एवढ्या सुधारणा झाल्यात, एवढे शोध लागलेत, तरी माणसं कमी वयात का मरायला लागले? पूर्वीच्या काळी सुधारणा नव्हती, शोधही नव्हते, दवाखाने नव्हते, उपचारही नव्हते. अरे याच म्हातारीला तुम्ही नीट जीवनामध्ये ऐका, पहा, विचारा. तिच्या वयाच्या म्हातारपणापर्यंत तिला कधी जाणार कोणी उपचार नाही. म्हातारपणी मग आता नातंड परतंडानी सेवा म्हणून दवाखाना दाखवला, नाही तर तसं नसतं तर तिला काय दाखवायची फार गरज लागलीच नाही. या जुन्या पिढ्या जास्त वर्ष का जगल्या? आणि सगळ्या सुविधा असून, सगळे यंत्रसामुग्री असून, पैसा असून, दवाखाने असून, माणसं मृत्यूच्या दाढेत का जातात? हा एक चिंतनाचा भाग धर्मामध्ये, परमार्थामध्ये आणि अध्यात्मामध्ये शोधण्याची गरज आहे. मग चुकतं काय? तर जे चुकतं ते सांगणं हे धर्माचं काम आहे.
चुकतं माणसाचं वागणं. माणसाच्या वागण्याच्या चुका माणसाच्या आयुष्याला घात करायला लागल्या. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात ना, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम विजय वाढावया नाम. आम्ही फक्त आयुष्यात एकाच दिशेने जीवनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, ज्याला पर्याय ठेवता कामा नये, तो म्हणजे धर्मपालन. आता धर्मपालन काय भानगड असते, याला थोडस व्यवहारात चिंतनात घेण्याची गरज आहे. दिंडीला जाऊन आले म्हणजे धर्मपालन झालं का? नाही. धर्माचा दिंडीचा काही संबंध नाही. देवाची पूजा केली म्हणजे धर्मपालन झालं का? नाही. देवाच्या पूजेचा धर्मपालनाशी काही संबंध नाही. हा, देवाच्या पूजेचा धर्माशी संबंध आहे, पण धर्म पालनाशी काही संबंध नाही. नीट समजून घ्या. परमार्थ हा आमच्या बुद्धीला एका भ्रमात घेऊन गेलेला विषय झालाय. आता आपण सगळ्या भ्रमात परमार्थ करतो, नादात परमार्थ करतो. परमार्थ हा धर्मपालनाच्या दृष्टीने आम्हाला समजून घेता आला पाहिजे. जुन्या लोकांनी ते समजून घेतलं म्हणून तर त्यांचं आयुष्य कळायला गेलं. आमच्या अर्ध्यावर गाव काम ओढायला लागले, याचं उत्तर आम्हाला कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे. या श्लोकामध्ये भगवान कृष्ण जेव्हा सांगतात की जुने कपडे जीर्ण झाले की आपण काढून फेकून देतो आनंदाने. का फेकून देतो? आपल्याला माहिती आहे की आता हे कपडे फेकले की आंघोळ झाली की आपल्याला नवीन कपडे घालायचे, नवीन सदरा घालायचा, नवीन पायजामा घालायचा, नवीन धोत्राचं पान आणलंय, नवीन साडी आणली, आपल्याला त्याचा आनंद घ्यायचा असतो. भगवान या श्लोकात सांगतात तसंच शरीराचं आहे. शरीर थकतं, शरीर जीर्ण होतं, इंद्रिय निष्क्रिय होतात, निकामी होतात, त्वचा निकामी होते, शरीराच्या संस्था डबघाईला येतात. आणि मग भगवंत म्हणतो अशा वेळेस मृत्यू हा परिवर्तनीय असतो. म्हणजे काय की ज्याप्रमाणे जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो, तसा जुनं शरीर सोडून नवीन शरीर प्राप्त होतं. आता हे नवीन शरीर जे प्राप्त होतं याचं चिंतन आपल्याला समजायची गरज आहे. हे काय भानगड आहे? नवीन शरीर प्राप्त होतं. आतापर्यंत कोणाला कोणतं शरीर मिळालं हे तुम्ही कधी जाऊन पाहिलं? आतापर्यंत ज्यांचे आता अंत झाले, ज्यांचे अंत्यविधी झाले, ज्यांचे दावे घातले, ज्यांचे वर्षश्राद्ध घातले, ज्यांच्या कराळ केळ्यात आपण दरवर्षी घातल्या, त्यांना पुढं काय भेटलं? कोणती योनी भेटली? कोणता जन्म मिळाला? कोणता देह मिळाला? त्याचं दर्शन झालं? तर आम्हाला वाटतं नाही झालं, कारण आम्ही काय आहेत? अज्ञानी आहोत. महाभारतामध्ये, रामायणामध्ये असे काही संदर्भ आलेले आहेत की भरत मागच्या जन्मी काय होता, राम मागच्या जन्मी काय होता, कृष्ण मागच्या जन्मी काय होता, दशरथ मागच्या जन्मी काय होता, हे संदर्भ लिहून आले. यांना कोणी सांगितलं मागच्या जन्मी ही कोण होते ते? आम्हाला आमचा मागचा जन्म माहित नाही. त्यांना कसं समजला? कोणत्या शास्त्राच्या आधारावर समजला? कोणत्या विद्येने समजला? कोणत्या ज्ञानाने समजला? कोणत्या कलेने समजला? कोणत्या शास्त्राने समजला? बरोबर का? बारीक विचार ऐका जरा. आमचा गावाचा हा आध्यात्मिक प्रवास मोठा आहे. अनेक ऋषींनी मुनींनी
साधूंनी या गावात तपश्चर्या केलेली आहे. या गावाच्या डोंगरामध्ये तपस्व्यांची भूमी होती आणि आवर्जून काही तपस्वी या गावात येऊन तपश्चर्या करायचे. ही तपोभूमी आहे. मग आपल्याला थोड्या काही चिंतनाच्या बाजू समजून घ्यायच्या आहेत. माणसं मरतात, अमर कुणी नाही. पण हे मरण आणि जन्म याचा काही संबंध आहे का? नातू जन्माला आला असा काय खोकोचा डाव आहे का? म्हातारं गेल्याशिवाय नातू येत नाही. काहींचे परतंड जिवंत आहेत आणि पंजोबाई जिवंत आहेत. हे दोन्ही पिढ्या एकाच वेळेस अस्तित्वात असण्याचं भाग्य ज्या घराला लागलं, धर्मशास्त्रामध्ये याचं काय चिंतन आहे? बघा, आपल्याकडं एक फार महत्वाची बाजू पिढ्यानपिढ्याची समजून सांगितलेली आहे. मुलाला पोरग झालं तर त्याला नातू म्हणायचं, नातवाला पोरग झालं त्याला पंतू म्हणायचं, आणि पंतूचंही पोरग पाहिजे आली त्याला काळं तोंड म्हणायचं. बघा बरं आपल्याकडे काय सवय. आता हे काय भानगडे, काळं तोंड कसं काय? अहो, ज्यांनी पंतूचा नातू पाहिला, पंतूचा पोरगा पाहिला, त्याला त्याच्या आयुष्यात राहिलं काय? त्याला दिसाना, त्याला ऐकू आहे ना, त्याला समजा ना. माझं ते तोंड काळं का गोरं त्याला कळा ना. त्याचं जे बाळ झालं ते याला जर काही समजलंच नाही तर त्याला काय सांगितलं? काळं तोंड झालं. म्हणजे काय? तवर जगणं म्हणजे पाप आहे. तवर जगणं म्हणजे भीष्माला प्रतिज्ञा केल्यानंतर ब्रह्मचर्य पालन झाल्यामुळं दीर्घायुष्य मिळालं. आता याचाही संबंध आहे बरं का जीवनाशी. ब्रह्मचारी दीर्घायुष्य असतो आणि संसारी त्याच्यापेक्षा कमी आयुष्य जगतो. आता हे कोडं तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. जीवनाचे 3 स्तंभ दिलेत. जीवन जगण्याच्या दीर्घायुष्याचे 3 मुद्दे दिलेले आहेत. त्याला त्रिस्तंभ असं म्हणतात. आता हे स्तंभ कधी कधी तुम्ही, हेच तर घोटाळा होतो आपल्या धर्मामध्ये. धर्म सगळं शास्त्र सांगतो पण शास्त्रच आम्हाला कोणी सांगत नाही. दुसरं भलतंच आपण ऐकत बसतो. जे कधी आपल्याला जीवनात वापरता येत नाही असा परमार्थ आम्हाला सांगितला जातो. आणि जो जीवनात सांगितला, जीवनासाठी, माणसाच्या दीर्घायुष्यासाठी, दीर्घ आरोग्यासाठी, समाधानासाठी, शांतीसाठी, माणसाच्या कामात उत्साह वाढवण्यासाठी, माणसाचं आयुष्याचं नैराश्य कमी करण्यासाठी जे शास्त्र सांगितलं ते आम्ही ऐकतच नाही. तीन स्तंभ सांगितलेले आहेत जीवनामधले. त्याच्यातला ब्रह्मचर्य नावाचा स्तंभ हा दीर्घायुष्य देणारा आहे असं शास्त्र सांगितलं. जीवनाचा व्यय करणारे 3 घटक सांगितले की जे जीवनाचा नाश करतात. हे तरी ऐकून घ्या. सुधारायचं ना, सुधारणा पण बिघडलो तर नका. 3 घटक सांगितले की जीवनाचा नाश करतात. असात व इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि काळ. या 3 गोष्टी माणसाचं वाटोळं करतात. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी ह्याच करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कोण खातं आयुष्य? काळ खातो. आता काळाला तोंड आहे का? काळाचं तोंड पाहिलं तुम्ही? त्या तोंडात बसतं का आयुष्य? हे नेमकं चिंतन आपल्याला समजलं पाहिजे.
जर तुकारामांना समजलं की काळ हा माणसाच्या जीवनातला नष्ट करण्याचा एक स्तंभ आहे, एक आधार आहे, एक तत्व आहे. म्हणजे माणसं 3 कारणांनी मरतात. आता हे 3 कारणापैकी आपण टप्प्याटप्प्यावर जर शोधले तर आपल्याला हळूहळू कळण आपले आयुष्य आपल्या हातात किती आहे आणि देवाच्या हातात किती आहे. सगळेच माणसं दोऱ्यात उठून मरत नाही, सगळेच माणसं आयुष्य संपल्यावर मरत नाही. मग आयुष्य संपल्यावर मरणारे कशाने मरतात? काळाने मरतात. जसं एखाद्या मोबाईलचं चार्जिंग 1 महिन्याचं, आता पहिलं ते फुगाट भेटायचं, आता त्याला 450 रुपये रिचार्ज मारला तर ते महिन्यानंतर काय होतं, आपोआप बंद पडतं. तुमचं मोबाईल चार्जिंग घे, मोबाईलला रेंज आहे आणि आपण लावितो फोन लागा ना, त्यानंतर ती बाई म्हणते प्लीज रिचार्ज, प्लीज रिचार्ज. तर ती एखादी आडानी बाई म्हणते बघ रे डबडं घेऊन असं वाजत आहे. ते म्हणतो तो जे पैसे भरले होते त्याची काय संपली, मुदत संपली, आता तू वापर, नाही तर वापरू नको, तुला नवीन पैसे घातल्याशिवाय तुझा डबडं वाजायचं नाही. तसा रिचार्ज मारून आपल्याला भेटलेला जन्म आहे. या जन्माला काळाची मुदत आहे. ती मुदत तुमच्या जन्मोजन्मीच्या पाप पुण्यामुळे दिलेली आहे. काहींचं पॅकेज मोठं आहे, काहींचं छोटं आहे. बघा बरं का, हे बारीक आहे. नाही तर तुम्ही म्हणता हे अभ्यास कसा, आम्हाला कसं समजलं नाही, अभ्यास सांगितलं नाही कोणी म्हणून नाही समजला. 3 कारणाने माणूस मरतो. त्यापैकी शेवटचं कारण पण त्याचे समजतं म्हणून लवकर सांगतो. बाकीच्या कारणाचा उलगडा केल्याशिवाय तुम्हाला जीवनाचा आध्यात्मिक प्रवास करणार नाही. कारण आता दिंडीला जाऊन आलोय, दिंडीने काय घडलं आम्हाला माहितीच नाही. दिंडीत गेलो, पाठच उठायचो, पायी चालायचो, भजन म्हणायचो, काकडा घ्यायचो, वाटाने जायचो, थांबायचो, पंक्तीला जेवायचो, आराम करायचो, निघायचो, पुढच्या प्रवासात जायचो, मुक्कामाला थांबायचो, जेवण करायचो, भजन करायचो, कीर्तन ऐकायचो, रात्री उशिरा झोपायचो आणि पहाटे लवकर उठायचो. काय घडलं व्हायचं? नाही देव घडा. मग देव घडा म्हणजे असे 1000 लोक आले म्हणजे देवाचा मान वाढला का? देवाला काय फरक पडत नाही. उद्यापासून पंढरपूरला कुणी गेलं नाही म्हणून देव खाली आला, देवाची किंमत कमी झाली, हे काय शेअर मार्केटचा देव आहे का तू? म्हणून त्याचा भाव उतरायचा आणि चढायचा. देवावर परिणाम नाही, परिणाम आमच्यावर आहे. जो दिंडीला गेला त्याच्यावर परिणाम झाला की नाही झाला हे पाहायचं. काय यंत्र तंत्र मशीन आलं काय नाही म्हटलं. आम्ही आमच्या घरी गेलो, हे त्यांच्या घरी गेले, आता पुढच्या दिंडीला पाहू कोण येतं कोण जातं. अरे हा विषय नेमका समजून घेण्याचा आहे की दिंडी ही माणसाच्या आयुष्यात कशासाठी आहे. या दिंडी सोहळ्याचं महात्म्य या जीवन सोहळ्यासाठी किती आहे. म्हणजे जसं फोडणीचं वरण आणि साधं वरण काय फरक आहे? नाही मला दोन्ही डाळीच आहे, दोन्हीची डाळ शिजलेलीच होती. खायला गेल्यावर कळतं फोडणीचं वरण आणि साधं वरण, दोन्ही खाल्ल्यावर घास किती जातात कळतं माणसाला. हे साधं वरण होतं 2 घास कमी गेले, फोडणीचं वरण होतं 2 घास जादा गेले. म्हणजे फोडणी का दिली? त्या आनंद आहारातलं चवीचं प्रमाण वाढवण्यासाठी काय दिली? फोडणी दिली. तसं आयुष्यामध्ये सुद्धा हे जे परमार्थिक सोहळे आहेत हे त्या फोडणीसारखे आहेत. याला दिल्याने काय होतं? जीवनाचा आनंद आणि उत्साह वाढतो. त्या जीवनाला चव येते. काय ते चव येते. आता हे कसं काय याचं चिंतन याच थोड्या विचारात आहे, म्हणून पुढचा भाग समजून सांगतो. काळ हे माणसाला संपवणार तत्व आहे. काळाने भले भले संपतात. दुपारचा तळपणारा सूर्य याला काय एखादा उपचार आहे का? वैशाखाचा महिना आहे, 12चा सूर्य तळपायला लागलाय, जिकडं तिकडं सूर्याच्या उष्णतेने हाहाकार माजवलाय. याला काय औषध आहे? याला एकच औषध. लोक म्हणे थांब थांब, आता दुपारचा पहर चालू आहे, थोडी एक प्रहर थांब की थांब
एक प्रहर. आता किती प्रहर असतात याचा अभ्यास नाही. रामप्रहर कशाला म्हणतात, संध्याकाळचा प्रहर कशाला म्हणतात, रात्रीच्या प्रहर काय म्हणतात. प्रहार प्रहर याला काहीच आमच्याकडं कालगणनेची जी तत्वज्ञानाची भाषा आहे याच्यामध्ये आता नवीन पिढीला काहीच माहित नाही. मग एखादा जुना मानता माणूस म्हणतो थांब थोडं, हे काय कायमचं नाहीये, तो तास भरबस आराम कर. तिसऱ्या प्रहरात हे काय करते म्हणले, सूर्य खाली गेला तर लोक शेकायला लागले. म्हणले अहो तुम्ही दुपारी तर उन्हाच्या तडाख्यात होते. नाही म्हणले आता गार सुटले, आता वारं सुटले, आता शेक केला. म्हणजे ते दुपारचा प्रहर हा संपवण्याचं काम कोण करतं, संध्याकाळचा प्रहर करतं. म्हणजे संध्याकाळच्या प्रहराचा उगम हा दुपारच्या प्रहराच्या नाशाचं कारण आहे. तसाच मृत्यू हा कुणाचं कारण आहे, जन्माचं कारण आहे. कोणत्या जन्माचं, पुढच्या जन्माचं कारण आहे. म्हणून तर माऊली या चिंतनाचा अर्थ काय सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराजे स्वीकारीजे. स्वीकारा. आता स्वीकारा म्हणजे बघा बरं का, स्वीकारा. आता स्वीकारणे म्हणजे काय, हा ऐच्छिक विषय बरं का. स्वीकारणे, लग्न झाल्यानंतर काय होतं, त्या स्त्रीला तो पुरुष पत्नी म्हणून स्वीकारतो. स्वीकारणे, त्यांनी जर स्वीकारलं तर बरं आहे, नाही तर हे सगळे गणगोत येऊन काय फायदा आहे. स्वीकारणे हा शब्द परमार्थामध्ये फार महत्वाचा असतो. देवाचं अस्तित्व स्वीकारणे हे ज्याला कळलं त्याला देव कळला. नाही ते काय, नाही नाही काय दगड, ते काय ह्या दगडात आमच्या गावातलं येत. आता एखादा शेंदूर लावलेलं दगड आहे आणि म्हणले हे देव आहे, चला चला देवाच्या पाया पडा. एक म्हणला तुला अशी किती दगड दाखवू, आमच्या गावात अशी उत आलाय दगडाला, खाण्याची आमच्याकडे म्हणली उत आलाय दगडाला. असं म्हणून जर ते देवाच्या अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण केला तर काय पाया पडत त्याच्यामध्ये. पाया पडणं ही तात्विक बाजू आहे. कुणाच्या पाया पडतो याच्यापेक्षा तू पाया पडतो हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, नीचपणा बरवे देवा न चले कुणाचा दावा, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी, तुका म्हणे कळ पाया धरिल्या न चले बळ. आता इथं कळ आणि बळ दोन शब्द महत्वाचे बरं का. आता हे वरचं लटंबळ आहे ना, ते तुम्हाला समजलं फार सोपं येते. खालचं शेवटचं जे वाक्य आहे ना, याच्यातलं तत्वज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. बळ आणि कळ, ज्याच्याकडे बळाचा वापर केला जातो तो दुसऱ्याला कळ निर्माण करतो. बरोबर का. जिथं बळ वापरलं जातं तो दुसऱ्याच्या कळीचं कारण ठरतो. मग बळ वापरणाऱ्या माणसाची अपेक्षा काय असते की माझ्या पुढे याने झुकावं. तो तोपर्यंत बळ वापरीत राहतो जोपर्यंत आपण झुकत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का, तुका म्हणे कळ पाया धरिल्या न चले बळ. तू जर पाया पडला ना तर समोर जाऊन जाऊ दे आता हारलं ना तू म्हणतो ना हारलो मी, मग हारा ना काय फरक पडतो. असं हारणं काय वाईट आहे की ज्या जिंकण्यात आपलं वाटोळ आहे त्यापेक्षा असं हारणं चांगलं. माघार घ्यायला पुढची पिढी तयार नाही, हरायला पुढच्या पिढीला काहीच संधी नाही. अपमान पुढच्या पिढीला समजून घेता येत नाही. अपमान पचवण्याची ताकद नवीन पिढीमध्ये राहिली नाही. का नाही राहिली, कारण नवीन पिढीचा परमार्थाशी संबंध राहिला नाही. जुने लोक गण लावितेत, बुक्के लावितेत, टोप्या घालतेत, माळी घालतेत, भजन करतेत. नवीन पिढीमध्ये भजनाचं ट्रेनिंग द्यावं लागतं. एखाद्या शाळेत डीएडला घातला तसंच एखाद्याला संगीत शाळेत घालावं लागतं, त्याला भजन शिकावं लागतं. आणि मग तो संगीत विशारद, मग त्याचा कोर्स, त्याची परीक्षा, आणि मग तो तिकडं घुसवतो. बाकीच्यांना त्याचा धकाप कळाना, त्याचं पदही कळाना, त्याचा मोकळाही कळाना, त्याचा तुकडाही कळाना, आणि त्याचं अलंकारही कळाना, आणि त्याला त्याचा विषय कळाना, त्याला त्याचा रागही कळाना. आता राग फक्त लोकांना एवढाच कळतो, डोक्यात येणारा राग. पण गायनात राग असतो आणि त्या रागात ताकद असते. या आमच्या पिढीला का कळत.
जर या पुढच्या पिढीला हे कळलंच नाही तर या गायनाचा परिणाम काय? एखादा भजनाचं पद गातो एक जण आणि बाकीचे लोक जे जुने जाणतेत ना, की ज्यांना पद म्हणजे काय कळतं, गायन म्हणजे काय, ध्रुपद म्हणजे काय कळतं, ते लोक तल्लीन झाले. आणि बाकीचे म्हणले हे काय भोगत आहे राव, कवाच चाललंय याचं, कवाच चाललंय याचं, और बंद करा आता, आम्ही वागासाठी आलोय, आम्ही हसायसाठी आलोय, आम्हाला काहीतरी करमणूक होईल. आता करमणुकीचा कीर्तनाशी, करमणुकीचा प्रवचनाशी काय संबंध आहे? कुठं नाही. मग ते जे आमची नवीन पिढी आहे ना या मंडळातली, ते म्हणते या महाराजाला परत बोलू नका, फार बोर केलं त्यांनी. अहो लोक जुने म्हणले तुला काय कळतंय, काय गायला, काय पद गायलं, आधी गायन बियन तुमच्याकडे राहू द्या, त्या आम्हाला काय पाहिजे होतं, आम्हाला असं चुटमुटीत चटक मटक नाही का, चाट मसाल्यासारखं असं एखादा विनोद, अशी एखादी शैली, असा एखादा दृष्टांत, असा एखादा गोष्ट की जी आम्हाला कानाला सुश्राव्य राहील, जी आमच्या लक्षात राहील, जो आमच्यासाठी एक विरंगुळा राहील. आता विरंगुळा, चटकमटक आणि हसणं, विनोद याचा कीर्तनाशी काय संबंध सांगा बरं मला? काही नाही. कीर्तनाचा संबंध कशाची आहे? दोन कारणाशी संबंध आहे. कीर्तन का? कीर्तनाचा शाब्दिक व्यवच्छेदिक अर्थ काय? किर्र आणि तन या दोन गोष्टींचा नाश करण्यासाठी ज्याची उत्पत्ती झाली त्याला कीर्तन असं म्हणतात. बरोबर का? आता थोडं चिंतन बारीक आहे. किर्र म्हणजे काय? अंधार. किर्र काय असतो? उजेड असतो का? नाही. किर्र असतो अंधार. आपण म्हणतो किर्र अंधार पडला, पुस्तकात असतं ना, किर्र अंधार पडला. आता किर्र अंधार म्हणजे काय? की जिथं फक्त रात्रीच उमलत होते, बाकी ज्यांना काहीच कळत नव्हतं, त्याला म्हणतात किर्र अंधार. काळोख पडला, काळा अंधार पडला. आता अंधाराचे प्रकार आहे, काळा अंधार, पांढरा अंधार. कधी कधी अंधार असतो पण तो थोडा उजेडाने विसर असतो. तसा आयुष्यामध्ये अंधार कशाचा? अज्ञानाचा अंधार, किर्र अंधार. काहीच कळत नाही, धक्का पकडना. हरिनाम कशाला म्हणतात माहित नाही, ध्रुपद कशाला म्हणतात माहित नाही, भजन कशाला म्हणतात माहित नाही, भारुड कशाला म्हणतात माहित नाही, माऊलीच्या ओव्या कशाला म्हणतात माहित नाही. लोक ओव्यालाच भजन म्हणतात, भजनालाच ओवी म्हणतात, लोक अभंगालाच भारुड म्हणतात. कशातही काही, कशातही काही, कशातही काही. अज्ञान, या अज्ञानाला दूर करणारा विषय. आणि तन, तन म्हणजे काय? मराठीत तन म्हणजे गबाळ. हे गबाळ उगले, याला फवारा मारला म्हणून हे जळायला लागलं. पण आपल्या अंतःकरणातलं तन कोणी जाळायचं? याला कोणता फवारा आहे? तुमच्या अंतःकरणात काम क्रोधादी तन माजायला लागलंय. एकीकडे क्रोध माजलाय आणि एकीकडे भजन चालू आहे. काय करीन? वावरात गबाळ उगलंय आणि हा म्हणतो पाबर घेऊन चला. अहो आम्ही 15 दिवसाच्या दिंडीत पाबर हाकली, पण आधी तण काढलं होतं का? या अंतःकरणातलं तण काढलं होतं का? या अंतःकरणातलं तण काढल्याशिवाय, वावर सपाट केल्याशिवाय, वावराची वाफ काढल्याशिवाय आपण वावरात फिरीत नाही. तर आमच्या अंतःकरणात फिरून काय फायदा आहे? भावे गावे गीत चित्त करोनिया शुद्ध, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय सोपा आहे, पण कधी? चित्त करोनिया शुद्ध, करोनिया चित्त शुद्ध. चित्त शुद्ध हा शब्द कसा तपासायचा? याला काय डिग्री लावायची का? डिग्री लावली बरं का, तुझं चित्त शुद्ध आहे, तुझं चित्त अशुद्ध आहे. दवाखान्यात गेले, आले महाराज, म्हणले डॉक्टर साहेब माझं चित्त शुद्ध आहे का अशुद्ध आहे बघा. आता तुझं रक्त शुद्ध आहे का नाही सांगू शकतो बा, तुझं कातडं स्वच्छ आहे का नाही सांगू शकतो बा, तुझा बीपी सांगू शकतो बा, तुझा स्कॅन मध्ये मेंदू काम करतो का नाही सांगू शकतो बा, पण तुझं चित्त शुद्ध आहे का नाही हे सांगण्याचं काही प्रमाण डॉक्टरकडे नाही. डॉक्टर तर शुद्ध आहे का नाही डॉक्टरलाच माहित नाही, तर लोकांचं काय घेऊन बसले. चित्त शुद्धीचा उपाय म्हणजे या चित्तातलं तण काढण्याचा उपाय ज्याला सांगितला, त्या दोन गोष्टी ज्याच्यातनं घडतात त्याला काय म्हणतात? कीर्तन म्हणतात. कीर्तन कुणाचं ठसतं? तुमच्या बापाचं, माझ्या बापाचं नाही.
कीर्तन फक्त देवाचं करतात, बाकी नाही. कीर्तनामध्ये जिवंत कोणताही माणूस उभा केला आणि त्याला म्हणली याच्या नावाने कीर्तन करा, याचं गुणगान गा, नाही. देवाचं कीर्तन. कीर्तनाचे प्रकार किती महाराज? शास्त्रामध्ये कीर्तनाचे 3 प्रकार सांगितले. थोडं बारीक ऐकत चला. कधी कधी काय होतं, आपल्याला बाराखडीच माहित नसते आणि आपण जोड अक्षर घेतो. जोड अक्षरामधलं याचं अर्धटंगड कुठं गेलं, अहो ते म्हणले जोड अक्षर आहे, पण ते अर्धटंगड काय गेलं काहीच माहित नसतं आपल्याला. आपण म्हणतो 11 अर्ध करू नका, पूर्ण विचार करा. बाराखडी शिकल्याशिवाय जोड अक्षर शिकता येत नाही. तसं या परमार्थामध्ये प्राथमिक अभ्यास असल्याशिवाय परमार्थाची प्रगती होणार नाही. 3 प्रकारची कीर्तन असतात. एक आहे नाम संकीर्तन, दुसरं आहे गुण संकीर्तन आणि तिसरं आहे लीला संकीर्तन. आता बघा, नाम, भगवंताचं नाम आणि त्या नावाची ताकद ज्या कीर्तनात समजून सांगितली जाते त्याला नाम संकीर्तन असं म्हणतात. भगवंताचे गुण ज्या समजून सांगितले जातात, गुण समजून सांगायचे. भगवंताच्या गुणावर अभंग आहेत, नामावर अभंग आहेत. ज्याच्यामध्ये भगवंताचे गुण, काय गुण आहे भगवंतामध्ये? निर्गुण निराकार भगवंत, सगुण साकार रूपाच्या माणसाला कसा पटवायचा? त्रिगुण सार, निर्गुण सार, सारा सार विचार हरिपाठ. गुण, जिथे भगवंताचे गुण गायले जातात त्याला गुण संकीर्तन म्हणतात. आणि जिथं भगवंताच्या लीला सांगितल्या जातात, लीला. आता हे लीला नावाचा शब्द भगवंताचं खरं अस्तित्व दाखवण्यासाठी असतो. अरे एवढा विद्वान असणारा अर्जुन, याला सुद्धा देवाने आधी नाव सांगून पाहिलं, त्याला हे नाव पाहिलं, बरोबर का? 18 अध्यायाची गीता, 18 अध्यायाचे टप्पे टप्पे नीट पहा. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग. अर्जुन म्हणते हे सगळं सोडून दे, तुला काय कळतं म्हणला, मला सगळं तत्वज्ञान माहिती आहे. अर्जुनाने आपलं तत्वज्ञान सांगितलं. दुसरा सांख्य योग अध्याय, सांख्य योग अध्यायामध्ये भगवंताने धर्मशास्त्र समजायचा प्रयत्न केला. तिसरा अध्याय कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, विभूती योग, अक्षर ब्रह्म योग, हे सगळं 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 तत्वज्ञान सांगून झालं तरी अर्जुनावर परिणाम व्हायना. जो म्हणला तुला आता झटकाच दाखवतो. देवाने काय केलं? विश्वरूप दर्शन योग दिलं. असा अकराळ विकराळ रूप दाखवलं आणि मग चमत्कार दाखवला. चमत्कार दाखवल्या अर्जुनाची काय झाली? अर्जुन मला हे लय मोठं काव्य बोवाला. अर्जुन लगेच नमस्कार, चमत्काराशिवाय नमस्कार. अर्जुनाने सुद्धा तेच केलं ना. 10 अध्यायापर्यंत काय चाललं? संवाद चालला. संवादातून अर्जुनावर परिणाम झाला का? नाही. अर्जुन म्हणतात तू म्हणतो ते खोटं, मी म्हणतो ते खरं. ऐकनाच काहीच केले ऐकना. मग 11व्या अध्यायामध्ये भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं. लगेच हा सरेंडर झाला. काय झाला? नतमस्तक झाला. मला देवा खरं आहे, तू म्हणतो तेच खरं, मी येडा आहे, मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही. मग तो कोण झाला? भक्त झाला. कोण झाला? भक्त झाला. आणि मग तिथून पुढे भक्तियोग अध्यायामध्ये भक्ती मार्ग आला आणि तिथून पुढे परमार्थ सुरू झाला. म्हणजे 18 अध्यायापैकी पहिले 9 अध्याय, पहिले 10 अध्याय हे भक्ती मार्गाला प्रासंगिक रूपाने परिवर्तित करणारे ठरले नाही. म्हणून 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा लीला भगवंतांनी दाखवली आणि मग त्याचा अकराळ विकराळ रूप पाहून नतमस्तक झालेल्या अर्जुनाला पुढच्या अध्यायामध्ये जसं जसं पुढे पुढे गेला मग तसे तसे तत्वज्ञान अर्जुन ऐकू लागला आणि भगवंत सांगू लागला. अशी ही लीला, भगवंताची लीला. म्हणून तर काल्याचं कीर्तन, काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनात घेतलेला अभंग हळूहळू कुठे घेऊन जातो? भगवंताच्या लीलेकडे घेऊन जातो. आपण काल्याचा प्रसाद खातो तेव्हा दही हंडी फोडतो. आता दही हंडी नैमित्तिक आहे. दही हंडी म्हणजे काय? की भगवान कृष्णाने त्याच्या आयुष्यात बऱ्याचशा प्रसंगात या बाळगोपाळांना या काल्यामध्ये
त्याचा जो जीवनाचा प्रवास होता तो एका गुरज वळणारा शेतकरी म्हणून त्याला जे सवंगडी भेटले त्यांच्याबरोबर तो लीला करायचा. आणि म्हणून आपण प्रत्येक काल्यामध्ये काय करतो, गोपाळ काला करतो. आणि प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अस्तित्व लीला रूपामध्ये दाखवतो. आता लीला ही व्यवहारामध्ये तत्वात कुठे बसत नाही. बघा बरं काय, थोडस चिंतन मोठा. जिचा अंत झाला ही आमची वाळूंज परिवारातील माता 100 पर्यंत पोचली. हिच्याकडे काही लय पद होतं म्हणून पोचली, लय पैसे होते म्हणून पोचली, लय खाया प्यायला चांगलं होतं म्हणून पोचली नाही. हिच्या अंतःकरणावरती बोजा नव्हता आणि हिच्या मनामध्ये पाप नव्हतं. ज्याच्या अंतःकरणावर बोजा नाही आणि ज्याच्या मनात पाप नाही त्यांचं आयुष्य वाढतं. ज्याच्या मनाची बुद्धी पापाचे परिवर्तित झालेली आहे आणि ज्याच्या अंतःकरणावरती बोजे आहेत, ते बोजे कोणते असतात याचं चिंतन थोडस या अभंगाच्या अनुषंगाने सांगतो, या ओवीच्या अनुषंगाने. माणसाला संपवणारे 3 विषय सांगत होतो. पहिला विषय सांगितला सात में इंद्रिय अर्थ संयोग. आता याचाही थोडस विषय मोठा आहे, संस्कृत शब्द आहे, मराठीत चिंतन ऐकून घ्या. इंद्रिय आणि त्यांचे विषय या 2 गोष्टी आमच्या आयुष्यात फार महत्वाच्या असतात. सुदैवाने भगवंताने आम्हा सगळ्यांना इंद्रिय दिलेले आहेत. 11 इंद्रियांचा प्रपंच आहे आमचा. या 11 इंद्रियापैकी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि एक दोन्हीकडे फिरणार मन आहे. या 11 इंद्रियांचे विषय जे आहेत ना, ते विषय फार महत्वाचे आहेत. आम्ही आयुष्यात एक विषय हाताळतो. जसे 4थीला किती विषय आहेत? 4 विषय आहेत. 5वीला 6 विषय आहेत. 10वीला 7 विषय आहेत. 12वीला गेले की 9 विषय असतात. ते विषय जसे शाळेच्या शिक्षकांना त्या त्या विषयाचे शिक्षक शिकवतात, तसे आयुष्याचे हे विषय जे आहेत ना, किती विषय आयुष्याचे? 11 विषय आहेत. प्रत्येक इंद्रियाचा विषय स्वतंत्र आहे. ज्ञानेंद्रियाचे विषय स्वतंत्र आहेत, कर्मेंद्रियाचे विषय स्वतंत्र आहेत आणि मनाचे विषय स्वतंत्र आहेत. आता इथं माणसाला मृत्यूचं कारण विषय आहे. आता हे तत्वज्ञान सांगतो बरं का माऊली. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, ध्यायते विषयान पुंसा संगतेषुपजायते संगात संजायते कामान कामात क्रोध अभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यन्ति. बघा आता बरं का, भगवान कृष्ण सांगतात वाटलं झालं कशामुळं? विषयामुळं. आता मराठीत नाही म्हणतात लोक, आपल्या घरगुती म्हणतात. बेकार नाद आहे त्याला. त्यांनी वाटोळ केलं त्याचं. त्याच्या बापाची इस्टेट घातली कशामुळं? नादापायी. आता नाद 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 पण ब्रह्मनाद पण नादच आहे ना. ब्रह्मनाद हा सुद्धा नादच आहे. एखाद्या भजनामध्ये सुद्धा काय नादच आहे, पण तो कोणता चांगला नाद आहे. विषय म्हणजे विषयाचे फरक बघा बरं का. आपण म्हणतो नाही त्याला जुगारीचा नाद आहे, त्याला गांजाचा नाद आहे, त्याला दारूचा नाद आहे. याचा अर्थ काय? तो त्याचा काय झाला? विषय झाला. काय झाला? विषय झाला. दारू हा ज्याचा विषय झाला त्याला जिकडं तिकडं त्याचीच गरज भासू लागते. संग झाला त्याचा. कशाची संग झाला? दारूशी संग झाला. आणि जेव्हा तुमचा विषयाशी संग होतो तेव्हा तुम्हाला त्या विषयाच्या विरुद्ध शब्द राग निर्माण करतो. एखादं सांगायला म्हणून त्या तडाला असं तो असा म्हणून तुम्ही बरं का, तुला अजिबात बोलायचं नाही, तू तुझं बघ, माझं मी बघतो. तू देतो मला पैसे, माझं मी बघतो ना, माझं मी बघान बाजूला. कशामुळं? संग. आणि तेच त्यांनी पार 50 वर्ष प्याला खाल्ला बेला आणि नंतर सोडली ना, त्याला त्याच्याबद्दल राग येतो, पेताळाचा राग येतो. सगळ्यात जास्त पेताळाचा राग कोणाला येत असेल तर ज्यांनी 25 वर्ष पिऊन सोडली आणि आता माळी लागला, तो सगळ्यात जास्त पेताळाचा राग करतो. का? कारण त्यांनी काय घेतलेला असतो? त्याचा अनुभव घेतलेला असतो. बरोबर का? आता संघ आणि विषय यांचा संबंध आला
म्हणून सांगतो की माणसाच्या आयुष्याचा नाश संघ करतो. आता संघ आणि विषय याच्यावरती थोडं चिंतन सांगतो. विषय किती आहेत? हे सगळं जग कशाने भरलंय? विषयांनी भरलंय. डोळ्याने दिसतं, काय दिसतं? चांगलंही दिसतं, वाईटही दिसतं. कानाने ऐकू येतं, काय येतं? चांगलं येतं, वाईटही येतं. तोंडाने बोलता येतं, काय येतं? चांगलंही बोलता येतं, वाईटही बोलता येतं. मग मग ते बघा बरं का, ते माकडं कोणाचे? गांधीजीचे माकडं. आता लोकांना गांधीजीच माहित नव्हता. गांधीजी म्हणजे फक्त राजकारणातला गांधीजी माहिती लोकांना. लोकांना आध्यात्मिक गांधीजी माहित नाही. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास गांधीजींनी, टिळकांनी इतका केला होता की टिळक ज्यावेळेस त्यांनी एक प्रहार पुस्तिका काढली, त्यांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. बघा का, इकडचं हे क्रांतिकारी वगैरे आम्हाला फक्त हातदांडकं घ्यायचं, उड्या मारायच्या, धिंगाणा करायचं, हे नवीन पिढीला फक्त लोकशाहीमध्ये मिळालेला आश्रय. बा धिंगाणा करायचं, धिंगाणा म्हणजे लोकशाही असा त्याचा अर्थ झाला. जेव्हा टिळकांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा लागली, कारण ठरलं फक्त त्यांनी देशाच्या राष्ट्रभक्तीसाठी एक पेपर लिहिला, त्या पेपरमध्ये एक लेख लिहिला आणि तो लेख राष्ट्रभक्तीचा होता. इंग्रजांना तो त्यांच्या विरोधाचा वाटला, म्हणून त्याच्यावरती चौकशी न करता त्यांना 6 वर्षाची 5 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा लागली. शिक्षेचा सदुपयोग करून घेतला, अभ्यास केला आणि त्यांनी पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे गीता रहस्य. बरोबर. आता गीता रहस्य त्यांनी लिहिलं. आजकाल तुरुंगामध्ये किती संत आहेत, आजकाल तुरुंगामध्ये किती लोक आहेत, यांनी कोणतं रहस्य सांगितलं, यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? हे फक्त रोजच म्हणतात आम्हाला जामीन द्या आणि आमच्या जामिनात करा ना. झालं वर्ष तुम्हाला मिळालं ना, हे वर्ष तुम्ही चांगल्या कामासाठी घाला ना, लिहा ना. तुम्ही खरंच संत आहेत ना? तुमचे मासिकात लिहून काय फायदा आहे? तुम्ही संत आहेत. तुमच्या भक्तांनी लिहून काय फायदा आहे? तुम्ही संत आहेत. तुम्ही जर संत आहात, तिथं तुम्हाला काही काम नाही, आयतं सरकार तुम्हाला खाऊ घालतंय, सरकारी संरक्षणात तुम्ही आहात, तर याच्यासारखी तुम्हाला सुवर्ण संधी असू शकते का? नाही. मग दाखवा ना. 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, नुसत्या पेपरला लिहून काय फायदा आहे? 5 वर्षात तुम्ही किती सत्संगाची पुस्तकं वाचली? तुम्हाला किती अनुभूती आली? तुम्ही तुमची अनुभूती किती शब्दात प्रगट केली? तुम्ही काय नाही तुमची स्वतःची गीता लिहिली? नाही ना, हे तर घोटाळा आहे ना. मग तसेच महात्मा गांधी सुद्धा अध्यात्मशास्त्राचे गाढे अभ्यासक होते आणि त्यांनी जे 3 माकडाचं प्रतीक दाखवलं, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो. आता याच्यावरती थोडा बारीक अभ्यास, जीवनाच्या अर्थाला समजून घ्या. आपल्याला नीट जगायचं असेल तर वाईट पाहू नका. तुम्ही म्हणाल मग दिसल्यावर काय करायचं? डोळे झाकून घ्यायचे, त्याला काय करणार? एखाद्या ठिकाणी वाईट काम चालू आहे, तुम्हाला त्याच्याने पाहवत नाही, आपण म्हणतो ना पाहवत नाही, पाहवत नाही म्हणजे नका पाहू. न पाहणं योग्य काय? योग्य का? कारण वाईटाची दृष्टी जर त्याच्या दृष्टीमध्ये आली तर त्याचा काय बदलतो? दृष्टिकोन बदलतो. काय बदलतो? दृष्टिकोन बदलतो. चौकोन, त्रिकोण, षटकोन, अष्टकोन याच्यापेक्षा दृष्टिकोन सगळ्यात मोठा असतो. आणि मग या परमार्थात काय शिकवतात? दृष्टिकोन शिकवतात. शाळेतला भूगोलाचा मास्तर काय शिकवतो? चौकोन, त्रिकोण, अष्टकोन. त्याला दृष्टिकोन माहिती असतो का? नाही. दृष्टिकोन परमार्थात शिकतो. तसं या माऊलीला हिच्या आयुष्यात कोणताच कोण कळला नाही, फक्त एक कोण कळला? दृष्टिकोन. ज्याला दृष्टिकोन कळला त्याचं आयुष्य वाढतं. आता हे का मी सांगतो तुम्हाला? कारण आमच्या जीवनामध्ये आयुष्य हे फक्त आणि फक्त भगवंताच्याच हातात आहे असं समजून आपण काहीतरी चूक करतोय. बरं का, काहीतरी चूक करतोय. चुकीचं वागल्याने, चुकीच्या वागण्याच्या परिणामाने आयुष्य संपतं, याच्याकडे आमचं दुर्लक्ष व्हायला लागलं. एखाद्या पेताळाला जर समजून सांगायला लागलो, अरे तुझं लिव्हर खराब झालं, बंद करत, तो म्हणतो मग तुम्ही लय समजून सांगा जा, लय नाकानी कांदे सोला जा, ते आमच्या चुलतीचं लिव्हर खराब झालं, मग ते काय पिती का? म्हणजे बघा बरं का, तो काय दृष्टांत देतो? त्याला समोरच दृष्टांत देतो. त्याला जसं आता त्याच्या चुलतीचं लिव्हर खराब झालंय खरंय, ती दारू पित नाही खरंय, पण याचं लिव्हर दारू पिल्याने खराब झालं याला समजल्याशिवाय याची दारू बंद होणार नाही. पण तो बी असा चॅप्टर असतो ना, तो त्याच्याच बाजूने लोकांना दृष्टांत समजून सांगतो. तो दुसऱ्याचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो.
का बरं? कारण त्याला त्याची बाजू योग्य वाटते. आता हे असात्म इंद्रियार्थ संयोग म्हणजे जेवताना चुकीचं जेवणं, ऐकताना चुकीचं ऐकणं, खाताना चुकीचं खाणं, झोपताना चुकीचं झोपणं. बरोबर का? हे चुकीचं जे आहे ना, हे चुकीचं थांबवायचं असेल, योग्य खाणं, योग्य झोपणं, योग्य बोलणं, योग्य करणं, योग्य समजणं, योग्य चिंतन करणं, हे करायचं असेल तुकाराम महाराज सांगतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व काही हरी बोला. आता बघा बरं काय, आता थोडं प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो, परमार्थाचं प्रॅक्टिकल फार महत्वाचं असतं. कुठल्याही विज्ञानात प्रॅक्टिकल शिवाय पास होत नाही. अनेक पोरं थेरीत पास होतात आणि प्रॅक्टिकल नापास होतात. त्यांना पुढच्या टायमाला फक्त प्रॅक्टिकल परीक्षा द्यावी लागते का? नाही, त्यांना पुन्हा थेरी परीक्षा द्यावी लागते आणि पुन्हा प्रॅक्टिकल परीक्षा द्यावी लागते. तसं जीवनाचं आहे बरं का. फार ब्रह्मज्ञान पाठ केलं आणि प्रॅक्टिकल शून्य असेल, तुकाराम महाराज काय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी. बरोबर का? हे फार बारीक चिंतन आहे. हे समजून घेतल्याशिवाय कोणत्याच दिंडीचा परिणाम होणार नाही. 10 लाख भाविक पंढरपुरात होते का नाही? त्या 10 लाख भाविकांच्या पैकी घरी आल्यानंतर किती लोकांचे वाद मिटले, किती लोकांनी कोर्टातून केसेस काढून घेतल्या, किती लोकांनी पोलीस स्टेशनचे अर्ज मागे घेतले, किती लोकांनी जमिनीचे वाटप चांगले करून घेतले, किती लोकांनी घरी आल्यानंतर आईबापाच्या पाया पडून आमचं चुकलं असं म्हटले, किती लोकांनी बायकोला सांगितलं की माझं आयुष्य चुकत गेलं, मी इथून पाठीमागं तुला लय त्रास दिला, आता मी दिंडीतून जाऊन आलो तर तुला तकलीफ द्यायचं नाही. उलटा हा याला फोन यायचा, हा म्हणायचं थांब एवढी दिंडी होऊ दे मग तुझ्याकडे बघतो. मग काय केलं दिंडीत? काय केलं दिंडीत? तो त्याला म्हणले अरे ते शेजारी पेरलं, त्याचं एक मोडा इकडे घुसलं का, थांब. त्याला म्हणा थांब, एवढा काला होऊ दे, एवढी पौर्णिमा होऊ दे, मग तुला इंगा दाखवतो. मग इंगे दाखवायची तर काय दिंडी झाला का? दिंडी इंगे दाखवायसाठी असती? इंगा याचा शब्द आम्हाला जर सुटलाच नाही तर या दिंडीचा परिणाम काय? शून्य. दवाखान्यात ऍडमिट केला, 1000 रुपयाचं इंजेक्शन चालू गेलं आणि दुसऱ्या दिवशी ताप उतरला नाही. डॉक्टरकडे पेशंटचे नातेवाईक गेले, काय डॉक्टर अरे मागाचे औषध सांगितले तुम्ही, आम्हाला वाटलं लवकर गुण यासाठी सांगितले, आमचा तर गाडीचा फरक नाही पडला. मग त्या औषधा काय परिणाम? मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणला आपण असं करू, साधं औषध वापरून पाहू. आणि मग साधं वापरलं, तिसऱ्या दिवशी ताप उतरला आणि मला एकाहून पडे गेलं. मला वाटलं भारी वापरलं लवकर फरक पडेल. आता भारीचा आणि हलक्याचा संबंध आहे का? नाही. नीट लक्षात घ्या. हे चिंतन का सांगितलं? कारण ही आमची आजी म्हातारी होऊन गेली, तिने कधी लय गीता पाठ केली नाही, तिचा लय हरिपाठ पाठ होता नाही, तिला लय अभ्यास करत होती नाही, ती काहीच करत नव्हती. फक्त एकच करत होती, तिचा संसार, तिच्या संसारात येणारे सगळे देव म्हणून पाहत होती. नवऱ्याला देव समजत होती, सासऱ्याला देव समजत होती, सासूलाही देव समजत होती, पोरांनाही देवाच्या रूपाने पाहत होती. या सगळ्या संसारात जे जे भेटतील, पाहुणे आले तर अतिथी देव भव, पोरगा झाला तर देवाचा प्रसाद झाला, नवरा म्हणजे आमचा नवरदेव म्हणजे नारायण आमच्या जन्मात आमच्या आयुष्यात आम्हाला सेवा करण्यासाठी मिळाला, सासू सासरे म्हणजे आई वडिला समान, मातृदेव भव पितृदेव भव, ज्याला त्याला देव रूपात पाहायची आणि ज्याची त्याची काय करायची? सेवा करायची. म्हणून काय झालं? सेवा ही परमो धर्म. हा सेवेमुळे तिला काय झाला? धर्म घडला. मग धर्म घडण्यासाठी काय करायला पाहिजे? सेवा करायला पाहिजे. मग सेवा कोणाची करायची? या शब्दात थोडा परमार्थ दडलेला आहे. 3 कारण सांगत होतो. पहिलं कारण सांगितलं, काळामुळे माणसं मरतात. काळाने दोरी तोडली की माणसं मरतात. जसं तुम्हाला सांगितलं की बॅलन्स उडला की मोबाईलचं डबडं बंद पडतं, परत बॅलन्स टाकला, परत बॅलन्स टाकला चालू होतं. किती दिवस वाट पाहते बॅलन्स टाकायची? वर्षभर, 2 वर्ष. 2 वर्षानंतर तर तुम्ही म्हणले आता माझ्याकडे पैसे आलेत, मला बॅलन्स टाकायचा, तर तो बॅलन्सवाला जो पोरगा असतो तो म्हणतो, बाई 2 वर्ष झाले तू बॅलन्स टाकला नाही ना, कंपनीने हो नंबर दुसऱ्याला देऊन टाकलाय, आता हे दुसऱ्याकडे चालू झाला फोन, हा नंबर जर लावला
तर दुसरा म्हणतो हा माझा फोन आहे, तुझा काय झाला, तुझा नंबर गेला, आता तू काय कर, नवीन कार्ड घे आणि नवीन नंबर घे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराजे स्वीकारीजे चैतन्य नाथे. काळामुळे माणसं मरतात हे कळायला फार बुद्धी लागते असं नाही. बुद्धी कुठे वापरावी लागते, असात्म इंद्रियार्थ संयोग. इंद्रियाला त्याच्या विषयापेक्षा चुकीचा विषय जर आला तर इंद्रियाचा नाश होतो आणि इंद्रियाच्या नाशात माणसाचा नाश ठरलेला आहे. आता लहान पोरांना चष्मे लागायला काय लागले, चुकीच्या गोष्टी पाहतात. हे मोबाईल मध्ये सारखे सारखे पोरं पाहून त्या मोबाईल मध्ये निघणारे किरण त्यांच्या डोळ्यात जातात. ते किरण माणसाच्या डोळ्याला सहन होणारे नाही. म्हणून या लहान पोरांना 9 महिन्याच्या पोरग शांत होण्यासाठी आई त्याला मोबाईल देते आणि ते मोबाईलचं बटन दाबीत 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 खेळत होतं वर इथं स्वयंपाक उरकवतो. मग स्वयंपाक उरकवायचा असेल तर काय उत्तर शोधलं तिने, 9 महिन्याच्या पोराला मोबाईल दिला. ते मोबाईलला रंगीत चित्र पाहिलं, त्याला चित्रही कळत नाही, फक्त त्याला रंग दिसतो आणि रंगाचं ज्ञान त्याला व्हायला लागलं की त्याला भूषण वाटतं, त्याला आकर्षण वाटतं. आईचंही काम होतं आणि पोराचंही शांतता होते. असं करून एवढ्या लहान वयामध्ये मोबाईल सारखे इन्स्ट्रुमेंट, मोबाईल सारखे उपकरणं, टीव्ही सारखे उपकरणं त्या नजरेला जेव्हा देते जातात तेव्हा त्या डोळ्याच्या भिंगाचा नाश होतो. पूर्वीच्या काळी 40 नंतर चष्मे होते. आता काही दिवसामध्ये आमच्याकडे आता पेशंट आहेत 40 दिवसाच्या पोराला दिसत नाही म्हणून चष्मा लावायची वेळ आहे. पूर्वी 40 वर्षानंतर म्हणायचे म्हातारपण आलं, 40चा चष्मा घ्या, जवळचं दिसत नाही लांबचं दिसतं, म्हणून पेपर वाचायसाठी चष्मे लोक घ्यायचे. आता जर एका शाळेत जाणाऱ्या पहिलीच्या मुलाला फळ्यावर लिहिलेलं दिसत नसेल तर तो त्याचा जन्मदोष आहे का, नाही. तो त्याचा कुंडली दोष आहे का, नाही. तो दोष आहे त्याच्यापेक्षा कमी वयात त्याला दिलेलं दृश्य की ज्यांनी पाहू नये त्या गोष्टी पाहिल्या, जे पाहू नये त्या गोष्टी त्याच्या नजरेत गेल्या, ती किरण त्याच्या नजरेत गेले आणि म्हणून त्याच्या दृष्टीचा नाश झाला. मग भगवंत काय सांगतो की त्याला ते दाखवा की जे त्याच्या डोळ्याला सहन होईल, त्याला ते ऐकवा की त्याच्या कानाला सहन होईल. बघा आवाजाने लहान मुलकटा चकतात. आता हे झालं पूर्वीचं म्हणणं. आता डीजेच्या आवाजाने म्हातारे माणसं सुद्धा चकतात. म्हणजे डीजेच्या आवाजामध्ये किती ताकद असू शकते, माणसाचा मृत्यू ओढवण्याची ताकद डीजेच्या आवाजात असते. कोणाला कळतं, काही लोक डीजे पुढे नाचता नाचता मेले. का मेले, त्याच्या आवाजाचं जे डेसिमल होतं ते एवढं मोठं होतं की त्याच्या हृदयाच्या ठोक्याला त्या आवाजाची शक्ती इतकी प्रभावी होती की त्याच्या आवाजाला सहन न झाल्यामुळं त्याच्या शरीराच्या यंत्रणा बंद पडल्या आणि तो मेला. मग हे त्वचाचं आहे. त्वचेवरती अनेक केमिकल या जगामध्ये, प्रदूषित हवा, प्रदूषित वातावरण. आता तुम्हाला याचं उत्तर देतो, थोडंसं समजून घ्या. परदेशामध्ये एक शहर आहे. आता हे शहराचं नाव का सांगत नाही, कारण कुणाची बदनामी करायला आपल्याला आवडत नाही. जसं आपल्याकडे पाण्याचा पाऊस पडतो तसं त्या देशामध्ये ऍसिडचा पाऊस पडतो. आता ढग तर कोणाचे, भगवंताचे ना. हे ढग तर काय कोणी खाजगी नाही ना, किंवा हे ढग आमचा आहे, हो इकडे इकडे ढग आमचा आहे, तिकडे कुठे घेऊन चालले, कोणाच्या बापाची प्रॉपर्टी घे, नाही. ढग सरकारी नाही, ढग शासनाचा नाही, ढग हा भगवंताचा आहे. म्हणून तर ढगावर एकदा शासनाने प्रयोग केला. ढगात मीठ कशाने सोडलं, विमानाने सोडलं. ढगाच्या मीठ सोडायचा प्रयोग केला काष्टीत पाऊस पडावा म्हणून, आणि पाऊस पडा असतीत. अहो म्हणले काष्टीवाले लोक वर पाहायला लागले, म्हणजे कुठे यायला पाऊस नाही, म्हणले ती तिकडे पडा म्हणले. मग तिथून पुढे सरकारने तो प्रयोगच बंद केला. म्हणले भारताची लायकी नाही, म्हणले भारतात हा प्रयोग नाही आला. बघा बरं का, ज्यांनी त्या टायमाला पाहिले असतील पेपर, त्या टायमाला ऐकलं असेल की ढगात पाऊस पाडायचा आहे. आता म्हणले यमनाने पाऊस पाडायचा आहे. आता ते यमनाने पाऊस पाडायचा प्रयोग का थांबला याचं उत्तर तुम्हाला नंतर निवांत देईन एखादीची, पुढे सांगेल. आता विषयांतर नको. मूळ विषय असा आहे की इंद्रियाला जे सात्म्य होतं, माणसाच्या पोटाला अन्न सात्म्य असतं. बघा बरं का, आता अन्न माणसाला
गरजेचं आहे. पोटाचा खड्डा अन्नाने भरून काढता येतो. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. आता बघा बरं का, हा श्लोक संदर्भ पाऊस याच्याशी चला. अन्न, कोणतं अन्न माणसाच्या पचन संस्थेला उपकार करतं आणि कोणतं अन्न माणसाच्या पचन संस्थेवर उपद्रव करतं, याचे 3 तत्व सांगितलेले आहेत. माळकरी शाकाहारी का? तर माळकरी शाकाहारी याच्यासाठी की त्याची ऊर्जा ही वाचली पाहिजे. वाचली पाहिजे म्हणजे सेव्ह एनर्जी म्हणत ना, सेव्ह एनर्जी. आता हे अवघड विषय काढला, सोपा सांगतो तुम्हाला बरं का विषय. माणसाला दिवसभर साधारण बिनकामाच्या माणसाला 1,500 कॅलरी एवढी ऊर्जा लागते. आणि 1,500 कॅलरी ऊर्जा ही 100 ग्रॅम ग्लुकोज मध्ये असते. बघा बरं का. आता खायचं किती हे लक्षात ठेवा. किती खातो किती खातो किती खातो. आता खाण्याचे 2 प्रकार आहेत, पोटासाठी खाणारे आणि खाण्यासाठी खाणारे. 2 प्रकारचे लोक. आता हे झाले पोटाचे खाणारे. मग बाहेर सिमेंट खाणारे, पैसे खाणारे, वाळू खाणारे, हे तर वेगळे. त्यांचं तर काय, त्याचं गणितच नाही राहिले. त्याच्या गणिताकडे जात नाही. आता एवढंच गणित आधी सोडा. आधी हे पोटाचं गणित सोडितो, कारण हे पोटोबा आधी पोटोबा मग इठोबा ना. त्याच्यामुळे इठोबाला जाऊन आले तर पोटोबाचा तरी थोडा अभ्यास करा. मग माळकऱ्यांनी मांसाहार का करू नये? कारण शाकाहार पचवण्यासाठी सगळ्यात कमी ऊर्जा लागते. थोडक्यात डिझेलच्या भाषेत बोललो ना, न्यूट्रल गिअर मध्ये गाडी चालू ठेवली तर कमी डिझेल लागत. फर्स्ट गिअर मध्ये गाडी चालवली तर ज्यादा डिझेल लागत. आणि टॉप गिअर मध्ये गाडी चालवली तर सगळ्यात कमी डिझेल लागत. बरोबर आहे की नाही? मग लोक इथून पुण्याला जायचं असेल तर फर्स्ट गिअर मध्ये जातो. कुणी नाही बा, असा रंग आवाज येत होता. तो ड्रायव्हर म्हणतो, मालक म्हणतो, थांबे गिअर बदल, काय डिझेल दाखवतो. तशी ही बॉडी ना, ही बॉडी कोणत्या गिअर मध्ये चालवायची याच्यावर महत्व आहे बरं का. आता या परमार्थिक माणसाला ही गाडी टॉप गिअर मध्ये चालवायची सवय असते. मग टॉप गिअर मध्ये गाडी चालवायची असेल तर याचे अडथळे दूर करता आले पाहिजेत ना. टॉप गिअर मध्ये गाडी कधी चालते? घाटात चालते का तासचा घाट लागला आणि टॉप ला चालला तेवढा गिअर बदल का, गाडी घाटाला लागली. तशी ही पचन संस्थेची गाडी घाटाला लागू नये. आता बघा, घाटाला लागू नये म्हणून हिला कोणता आहार द्यावा हे परमार्थात सांगितलं. मांसाहार केल्याने लय वाटोळं होतं असं नाहीये, पण मांसाहार पचवण्यासाठी त्याला डिझेल ज्यादा लागत. या देहामध्ये जे डिझेल आहे ना, हे डिझेल त्याला काय लागत? पचवायला लागत. मग पचवायला डिझेल गेलं तर कामाला डिझेल शिल्लक राहील का? नाही राहायचं. बघा बरं का, थोडा बारीक अभ्यास करा. शेवटी तुम्हाला जगायचंय, मला काय जगायचंच आहे. आपण जगण्यासाठी इथं आलो का आपले नंबर लावायला आलो? चला बा म्हातारी गेली आपलाही नंबर लावून ठेवा म्हणून आलो का आपण इथं? नाही, आपल्याला जगायचंय. जगण्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे शोधण्यासाठी आपण इथं आलोय. मग इंद्रिय आणि त्यांचे विषय, अंतेंद्रिय 4 आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. या अंतेंद्रियाला अंतःकरणाला सुद्धा विषय आहेत, बुद्धीला विषय आहेत. म्हणून तर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. आता रामकृष्णाचं चिंतन बुद्धीवर काय परिणाम करतं? तर ती बुद्धी हरिकडे परिवर्तित होते. ज्याची बुद्धी हरिबुद्धी झाली, नावडे जनधन माता पिता कोणाला, ज्याचा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पैसा पाणी अडका याच्याकडे त्याला इंटरेस्ट राहत नाही. आम्हाला तर याच्यातच इंटरेस्ट आहे ना, कारण आमचा विषय नारायण आहे का? नाही. आम्ही नारायण हा विषय फक्त मुखाला सोपा जावा म्हणून रामकृष्ण हरीचं भजन करतो. त्या भजनाचा परिणाम आमच्या अंतःकरणावर होतो का? नाही. मग तुम्हाला वाटतं का मुखशुद्धीचा मार्ग हरिनाम आहे? नाही. मुखशुद्धीचा मार्ग कोलगेट आहे. मुखशुद्धीचा मार्ग काय? काडी घ्यायची, चावायची लिंबाची काडी, त्यांनी काय होतं? मुख शुद्ध होतं. मग हरिनामाने काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया.
विषते अमृत आघात ते हित अकर्तव्यनित होय त्यांची दुःख जे देईल सर्व सुख कळी होतील शीतल अग्निज्वाळा आवडेल जीवा जीवाचे या परी सकळा अंतरी एक भाव तुका म्हणे कृपा केली नारायणे जाण जेते येणे अनुभवे. तर लोकांना सांगून जमत नाही महाराज. आता 100 दिवस नाही काय ना 100 दिवस मला संधी मिळाली बरं का. अशी लोकांना वर्षेच मिळते ना, 5-5 वर्ष मिळते. तशी आमच्या आयुष्यात आम्हाला 100 दिवस समाजापासून बाहेर राहायची संधी मिळाली. आता ती संधी कशी मिळाली, काय झालं काय नाही झालं याचं चिंतन जाऊ द्या, पण त्या 100 दिवसात आमच्या आयुष्यात फार मोठा अभ्यास करायला आम्हाला चान्स मिळाला. आणि मग त्या 100 दिवसाचं सोनं करून आम्ही तुमच्या पुढे आज 2 शब्द परमार्थाचे सत्य मांडू शकतो. हा जो विद्वत्तेचा भाग असतो हा अभ्यासाने निर्माण होतो. अभ्यास वैराग्याभ्याम तत् विरोधा. अंतःकरणातल्या वृत्ती आहेत ना, या वृत्ती माणसाला नष्ट केल्याशिवाय परमार्थ घडत नाही. चित्तवृत्तीचा निरोध म्हणजेच परमार्थ. चित्तवृत्तीचा किती प्रकारच्या वृत्ती आहेत? 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. वृत्तया पंचतया क्लिष्टा अक्लिष्टा प्रमाण विपर्य विकल्प निद्रा स्मृतया. बरोबर का? या 5 वृत्ती जोपर्यंत माणसाच्या मनात आहेत तोपर्यंत माणसाला देव दिसत नाही. या 5 वृत्ती नष्ट झाल्या तर माणूसच देव होतो. बरोबर का? देव म्हणजे काय? देव म्हणजे आईच्याच पोटी जन्म घेणारा स्त्री पुरुष. स्त्री पुरुष बरं का, नुसतं पुरुष नाही, स्त्री पुरुष. पण तो स्त्री ती पुरुष, ती स्त्री तो पुरुष कोणता असावा? ज्याच्या वृत्ती नष्ट झाल्या. आम्ही दिंडीत का गेलो? वृत्ती संपवायला गेलो. कशाला गेलो? वृत्ती संपवायला गेलो. आमच्या घरी बंगला होता, आम्ही रावटीत का झोपलो? आमची बंगल्यातली व्यवस्था ही आमच्या आयुष्यात आमचा घात करू नये म्हणून आम्ही रावटीत झोपलो. आमच्या घरी भरपूर काय होतं, पण आम्ही खाली भुईला पडलो. का? कारण भुईला पडल्याशिवाय आमच्या जीवनाला वैराग्य समजणार नाही. आमच्या घरी आमची सून, आमची बायको, आमची आई आम्ही म्हणाल ते करते. आम्ही म्हणलं ना, आज मला आमका पाहिजे, आज मेथीची भाजी अशी सुकी कर, आज आमची भाजी करती, लगेच जाते आणती करती, म्हणाल ते मागून ते मिळतं. इथं मी पंक्तीला जेवायला बसलो, जो त्यो खातो तेच मी खातोय. पंगत काय 4 वाकरायची असते का? हॉटेलमध्ये 4 मेनू असतात, पंक्तीला किती मेनू असतात? जे काय असेल ते सगळ्यांसाठी. जे करणे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. घरी नोटांचा हिशोब करीत बसलो होतो. घरी आमच्या स्वार्थासाठी प्रयत्न करीत होतो. इथं आल्यापासून काय करायला लागलो? फक्त देवाचं नाव. सकाळी उठलो का कोणाचं नाव घेतो? देवाचं. दुपारी जेवायला बसलो कोणाचं नाव घेतो? देवाचं. संध्याकाळी झोपायला लागलो कोणाचं नाव घेतो? देवाचं. 7 दिवस 8 दिवस 10 दिवस 15 दिवस फक्त देव सोडून काही विचार केला का? आता विचार केला असेल पण बोलणं का नाही. आता विचार आणि बोलण्यातलं अंतर याच्यात फरक आहे बघा. घोटाळा बघा. मुखात भगवंत आणि अंतःकरणात स्वार्थ असा जर प्रपंच चालला, या दिंड्या काही काम करणार नाही, याच्यापासून काही घडणार नाही. त्या दिंडीमध्ये सामर्थ्य आहे, पण कधी तुमच्या अंतःकरणातले विषय बदलण्याची ताकद त्या दिंडीत आहे. पण तुम्ही त्या अंतःकरणापर्यंत भिडले पाहिजेत ना. तुमचा हरिनाम अंतःकरणापर्यंत पोहोचला पाहिजे. हे जसा भेद पाऊस आहे ना, तो किती परसापर्यंत जातो माहिती का? 7 परसात हा थेंब जातो. किती परसात जातो? 7 परसात जातो. आणि त्याच्या उलट ठोकवणे पाऊस झाला ना, ठोकवणे पाऊस झाला, धाड 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 पाऊस झाला, वाहून गेला. दुसऱ्या दिवशी वावर कोरड खाली उकरलं. म्हणले नाही, ठोकवणे पाऊस झाला, सायटा धरून पाणी निघून गेलं. तसा आमचा हरिनाम काय झाला? ठोकावण्या झाला, सायटा धरून निघून गेला, खाली कोरड खाली कोरड. म्हणजे 7 दिवस हरिनाम केला, 7 दिवस सप्ताह घातला, पाहिलं तर कोरड.
कोणच अंतःकरणाचं त्या अंतःकरणाला भेटला नाही. म्हणून मुरल मुरल असं लोणचं जसं मुरतं, पाऊस जसा वीज पाऊस मुरतो, तसं तुमचा परमार्थ काय पाहिजे, मुरला पाहिजे, मुरला पाहिजे. म्हणून तर काय सांगितलं, नित्य भगवंताचं नामस्मरण करा, प्रातःकाळी रोज देवाचं नाव घ्या. का? कारण ते मूर्त हळूहळू 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 शनैर अर्था शनैर पथा शनैर धर्मम आचरे. आता हे थोडं असात्म इंद्रियार्थ संयोगाचं चिंतन तुम्हाला सांगितलं. विषय चुकले तिथं इंद्रिय चुकतात. इंद्रियाचे खराब झाले की शरीर लवकर खराब होतं आणि माणूस इंद्रियाच्या चुकीमुळे मरतो. तिसरं मृत्यूचं कारण धर्मशास्त्रामध्ये जे सांगितलं ते म्हणजे प्रज्ञापराध. प्रज्ञा म्हणजे बुद्धी का? प्रज्ञा म्हणजे विद्वत्ता का? प्रज्ञा म्हणजे ज्ञान का? आता बघा बरं का, याच्यामध्ये फार वेगवेगळे शब्द आहेत बरं का, फार वेगवेगळे शब्द आहेत. प्रज्ञा, आता ही प्रज्ञा हा शब्द भगवद्गीतेमध्ये आला. चित्तप्रज्ञ, चित्तप्रज्ञ, चित्तप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थ केशवा चित्तदी किम आसीत व्रजेत किम. आता हे पण थोडं संस्कृत आहे. चित्तप्रज्ञ कसा असतो? चित्तप्रज्ञ म्हणजे सगळ्यात मोठा माणूस या जगातला, सगळ्यात श्रीमंत कोण? तर भगवान कृष्ण म्हणतात चित्तप्रज्ञ. चित्तप्रज्ञाचे चिंतन काय सांगितलं भगवंतानी? प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी आत्मना तुष्टा चित्तप्रज्ञस्य तद उच्यते. आता हे थोडं चिंतन ऐकून घ्या बरं का. प्रज्ञा, ज्याची प्रज्ञा स्थिरावली, माऊली काय म्हणतात, प्रज्ञा स्थिर झाली. आता प्रज्ञा, आता हा शब्द एखाद्या मुलीचं नाव असू शकतं. त्या नावाला का ठेवलं जातं? कारण प्रज्ञा हे परमार्थामधलं सगळ्यात मोठं तत्व आहे, सगळ्यात मोठं तत्व. हे सगळं शेवटी प्रज्ञात परिवर्तित होतं. ही तुर्या अवस्था जी असते ना, तुर्या अवस्था, आता ही तुर्या अवस्था समजून सांगायची म्हणजे ज्या मकानी तुरे टाकले बरं का, ज्या मकानी तुरे टाकले तिची उंची वाढती का? नाही वाढत. तुरे टाकूस तर ती मकमच वाढत, ती 5 वाक्याच्या वर गेली. पण एकदा का तिने तुरा टाकला तर तिची वाढ होत नाही. तसं मानवी जीवनामध्ये परमार्थ कुठपर्यंत चालतो? तुरा टाकूस. एकदा का त्यांनी तुरा टाकला, तसा माऊलींनी तुरा टाकला, तिथून पुढे माऊलीला त्या गोष्टीचं काहीच राहिलं नाही. म्हणून तर ते काय झाले? संजीवन झाले. काय झाले? संजीवन झाले. आता या जीवनात संजीवन होता येतं का? होता येतं. अमर होता येतं का? होता येतं. हा देह या तत्वापासून बाजूला करता येतो का? करता येतो. म्हणून तर आम्ही संजीवन तत्वज्ञान परमार्थामध्ये समजून घेतो ना. आता तुम्हाला शेवटी सांगतो, प्रज्ञापराध म्हणजे काय, की जो माणूस प्रज्ञेचा अपराध करतो तो लवकर मरतो. आता हे वाक्य तुम्हाला जर समजलं तर तुमचं मरण तुम्हाला टाळता येईल. माझंही मरण मला टाळता येईल. पण कधी? ते स्वतःच डॉक्टर व्हावं लागतं. त्यासाठी डॉक्टरची गरज नाही. स्वतः डॉक्टर व्हावं लागतं आणि स्वतःच त्या प्रज्ञेचा अपराध आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि आपल्याकडून तो प्रज्ञापराध होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. आता प्रज्ञापराध म्हणजे काय हे थोडं तुम्हाला समजून सांगतो. मराठीत समजत. फार क्लिष्ट विषय आहे ते. भल्या भल्या तत्वज्ञानालाही लवकर कळत नाही. भल्या भल्या महाराजांनाही याचा अर्थ समजत नसेल. परंतु काही बुद्धिभेद न करता माझ्या अल्पमतीने, माझ्या अल्प अनुभवाने तुम्हाला थोडा समजून सांगतो. ही धृती स्मृती विभ्रष्टाः कर्म यत् करुते अशुभम प्रज्ञापराधम तद उच्यते सर्व एवं प्रकोपनम. आता ही व्याख्या झाली बरं का प्रज्ञापराध. आता ही व्याख्येचा अर्थ सांगतो तुम्हाला. ही धृती स्मृती विभ्रष्टाः, ज्याची बुद्धी भ्रष्ट झाली, ज्याचं धैर्य नष्ट झालं आणि ज्याच्या स्मृती विस्मरणात गेल्या, तो माणूस प्रज्ञापराध करायला तयार होतो. आता हे पण थोडं जड झालं बरं का माणूस. सोपं सांगतो. बुद्धी भ्रष्ट झाली. पेताळाची बुद्धी जागेवर असती का? नाही, नसती. असती तर ती प्याला असता का? नाही. अपघात झालेल्या माणसाची स्मृती जागेवर असते का? नाही. त्याला माहिती आहे, बोर्ड लिहिलाय धोक्याचे वळण. काय लिहिले? धोक्याचे वळण. आणि 100च्या स्पीडने चाललाय.
याचा अर्थ याच्या स्मृती जागेवर नाही. बघा बरं का, ही धृती स्मृती भ्रष्ट, या भ्रष्टाचार हे नंतर काढा हो. पहिला आपला भ्रष्टाचार शोधा ना, आपल्या अंतःकरणातला भ्रष्टाचार शोधा. तुमचा सदाचार काय असेल ते तुम्हाला हळूहळू समजेल. भ्रष्टाचार काढून टाका. ही धृती स्मृती. धृती म्हणजे धैर्य. दम नाही. काल पेरलं, पोरगा म्हणला मी गेलतो सकाळी उकरून पाहिलं. अरे उकरून काय थांब ना, 4 दिवसांनी पानं फुटणार आहेत ना, मग कळा ना उगलं का नाही कळलं. रोज जातो संडा. आता पूर्वी आता संडास गावगाव घरोघर झाले. पूर्वी रानात जायचं उकरून पाहायचं कोण फुटला का नाही कुठला. धीर नाही राहिला माणसाला, धीर नाही राहिला. परीक्षा झाली का आज लगेच म्हणतो हो निकाल लागला काय हो सर, एवढं की सरांना सर आपला पेपर कसं काय होता. काल पोरगी पाहिली, आलं की हो काय झालं ते पोरगी बापाने काय सांगितलं. आता पूर्वी ज्यादा बोलत नाही, बोलेगा तो काम करते याच्यात पुढे बसता शेतकरी डोक्याला ताण घेता. आपल्या धर्मात स्त्री ही नेहमी अर्धांगिनी म्हणून गणली गेली. तिला कधी पूर्णांगिनी म्हणून शब्द आला नाही. पण गड्याला कधी कुणी म्हटलं नाही की हा बाईचा हा अर्धांग आहे, कधी पूर्ण आहे बाई अपूर्ण आहे असं आपल्या धर्माने सांगितलं. धर्म कधी खोटं बोलत नाही. बरोबर का. परत म्हणतात स्त्रीवरती तू असा बोलतो तर मला त्याचं घेणं नाही. जर माझा शब्द चुकला तर मला परत देऊन टाकायचं, निदान निवंत राहा, हे टेन्शन घेऊ नका. पण स्त्री ही अर्धांगी म्हणून गणली गेली. स्त्री अर्धवट गणली गेली, पुरुष अपूर्ण गणला गेला. म्हणून तर आपल्याकडे स्त्री प्रधान संस्कृती नाही तर पुरुष प्रधान संस्कृती आहे. लग्न झाल्यानंतर किती प्रॉपर्टी असू द्या, किती एकुलती असू द्या, मुलगी कोणाच्या घरी जाती, नवऱ्याच्या घरी जाते. किंवा तो ठिकाणी का असणार तिकडं भूमिहीन का असताना नवरीच्या बापाच्या घरी 100 एकर आहे, नवऱ्याच्या बापाच्या घरी लंगोटी नाही. पण जर लग्न झालं तर मुलगी कोणाच्या घरी दिली जाते, नवऱ्याच्याच घरी जाते. हा आपल्या धर्माचा विषय आहे. नशीब अजून हा विषय फार बदलला नाही. काही काही भटकलेले लोक असतात, काही बुद्धीच्या भेद झालेले लोक असतात. ते व्यवहार पाहतात आणि व्यवहारामध्ये त्यांचा हा प्रपंच ते त्यांच्या बुद्धिभेदाने या खानदानी इतिहास घडवतात. आणि ज्याने खानदानीचा इतिहास घडवला त्याच्या खानदानीचं पुढं काय होतं
याचा विषय मी नंतर सांगेन, आता काही त्यात बोलत नाही. पण एकच सांगतो की परमार्थामध्ये माणसाला मिळणाऱ्या संपत्ती जर मिळाल्या तर माणूस सुखी, समाधानी, आनंदी, शांत आणि दीर्घायुष्य होतो. दीर्घायुष्य सुद्धा निरोगी होतो एवढं सांगतो. तुम्ही दिंड्यात गेले तरी तुम्हाला या 6 संपत्ती मिळतील. तुम्ही रोज सकाळी देवाची पूजा केली तरी तुम्हाला या 6 गोष्टी मिळतील. तुम्ही पूजा नाही केली, नुसतं मनामध्ये डोळे झाकून देवाचं स्मरण केलं तरी तुम्हाला या 6 संपत्ती मिळतील. त्याला शास्त्रामध्ये संपत्ती म्हणतात. या संपत्ती गोळा करा, तुम्हाला काहीच कमी पडायचं नाही. आणि या संपत्ती नसू द्या, किती असलं तरी तुम्हाला बघायचं नाही. माऊली म्हणतात ऊनही पुरते अधिकही सरते संसारी. या संसारात तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंत म्हणजे मालानी, पैशानी, ताकदीनी किंवा धनानी, प्रॉपर्टीनी, पदानी नाही. श्रीमंत व्हायचं असेल तर मनाने श्रीमंत व्हावं लागतं. सगळ्यात मोठी श्रीमंती कोणाची? मनाची श्रीमंती. जो मनाने श्रीमंत आहे ना तो भिकारी सुद्धा सगळ्यात करोडपती आहे. आणि जो मनाने हलकट आहे ना तो करोडपती सुद्धा भिकारी आहे. बघा लक्षात ठेवा. आता हे लाडक्या बहिणी आल्यात ना, लाडक्या बहिणी आल्या लोकांनी आतापर्यंत 5-25 हजार रुपये असेच गाव येते. अहो म्हणले खातं फोडायचं. मग आता आमच्यासारखे टौक बसलेले येते म्हणजे खातं फोडायचं. काय झालं म्हणले? नाही ना, मग ते नाव असं तसं आहे. आणि मग हे फोडाफोडीच्या नादात हे 1,500 नंतर भेटत्यान, व्याजाला चोकले मुदलीला मुकले असं करून बसत्यान घेणे म्हणले. नाही ना, मग घरं फोडा, मग हे बाई स्वतंत्र करा, मग तिथं कुपन स्वतंत्र करा, मग ट्रॅक्टर त्याच्या नाव करा, मग गाडी याच्या नाव करा. हे करता करता 5-25 घालून बसत्यान आणि मग म्हणतात भेटले बाबा 1,000. कशाला हलकटवणी करता? भेटले भेटले, नाही भेटले नाही भेटले, हिऱ्या पुरले, आयुष्याला गेले, कोणाचे गेले. अरे पूर्वीच्या लोकांनी इतकी आरती करायची म्हणून वय वाढून घेतले, 65 करून ठेवले. आता या लाडक्या बहिणी 65च्या आत आल्या. आता लोक माझ्याकडे आले म्हणले माझं वय कमी करायचं होतं राव. म्हणले इष्टीत मी गावात जात नाही, त्या तिकिटाचा मला लय फायदा झाला नाही, पण लाडक्या बहिणीचंही होईल, मग मला कमी करायसाठी काय करावं लागेल. पूर्वीच्या काळी लोक म्हातारा दिसू नये म्हणून केस काळे करायचे. आता इष्टीत तिकिटाचे कंडक्टर 3दा म्हणतो की बाबा तुझं तर वय दिसत नाही, मग यांनी केस पांढरे करून घेतले. म्हणलं नको बोलवा केलता, मी केस पांढरे करून घेतले. इष्टीत बसलो का तिथं भापदेवानी बसवावं लागत. आपलीकडे जायचं. त्यात 75 फूटचे म्हातारे तर फुकाटे. मग 75 फूटच्या लोकांनी आपलं डोकं लावलं. ते म्हणले 75 पुढे फुकाटे. मग सगळ्या गावांनी ठरवलं इथून पुढे दिंडीत कोणाला पाठवायचं, 1 दिवसात इष्टीत जाऊन कोणाला यायचं, महिन्याची वारी कोणाची, 75च्या पुढची फुकाट होती ना म्हणले. मग ज्या 75च्या पुढचे काढून 10 महिन्यात जात जा पंढरपूरला. आता काय 5 चाललाय त्यांनाच माहिती. देव झाली, देवाला सुद्धा कळायचं नाही. देव सुद्धा अक्कलीने पदीर झालाय, पण देवाने सुद्धा आता अक्कल सोडण्याने काम झालंय. आता समाज पुढे सरकलाय. त्याच्यामुळे तुम्हाला 4 संपत्ती सांगतो. कावळा शिवला, गाई शिवली, विषय संपला. क्षम, सम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान या 6 संपत्ती परमार्थामध्ये मिळतात. आता हे ग्रहपाठात ठेवा. जसं वर्गात तास भरला की सर सांगतात ग्रहपाठ करून या, तसे तुम्ही माझ्या तासाला बसले. तास संपला, तुम्हाला आता सांगतो